हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीचा आपला हा दररोजचा लेक्चर सकाळी 7 वाजता असतो, ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाचे अतिशय जे दररोजच्या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहे त्याच्यावर आधारित प्रश्न तयार करून ऑप्शन आणि त्यांचं स्पष्टीकरण याच्यावर डिस्कशन घेत असतो. तुम्हाला या चालू घडामोडीचे सगळ्या डेली नोट्स पाहिजे असतील, याच्यामध्ये दररोज तुम्हाला PDF प्राप्त होतील, तर हे तुम्ही जॉईन करू शकता. नाम मात्र 30 रुपये प्रति महिना याची फीस ठेवली आहे. म्हणजे दैनंदिन तुम्हाला फक्त 1 रुपयाचीच एक PDF प्राप्त होईल. आणि एका PDF मध्ये मित्रांनो जवळपास 6 ते 8 पेजेस स्पष्टीकरणासहित सगळे प्रश्न असतात. तर तुम्ही हे 30 रुपये भरून जॉईन करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण महिनाभर डेली PDF प्राप्त होत राहतील व्हॉट्सअपवर. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर स्क्रोल होतो त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे जॉईन करू शकता. तर वेळ न करता चला आपण आजचे प्रश्न पाहूया. मित्रांनो, भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी आता MPSC सुद्धा अवेलेबल झालाय. या ठिकाणी बरेचसे प्लस फीचर्स अवेलेबल आहेत, ज्याचा फायदा तुम्ही उचलू शकता आणि MPSC क्रॅक करायच्या तयारीला लागू शकता. आणि हे प्लस फीचर यूज करताना तुम्ही जर कोड यूज केलं SOHEL1010 तर तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 122, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वृक्ष प्राधिकरणात वृक्षतज्ञ म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर महाराष्ट्र राज्यात वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्यात आलं आहे. त्या पाठीमागचं कारण काय, कोणाची निवड झाली आहे ते आपण आता स्पष्टीकरणात पाहणारच आहोत. तर इथे तुम्हाला सांगू देतो की वृक्षतज्ञ म्हणून इथं वैभव राजे यांची निवड झाली आहे. तर विविध विकास कामे व इतर कामांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे कापण्याच्या प्रक्रियेची छाननी करण्यासाठी राज्यात वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करत त्यावर वैभव राजे यांची वृक्ष तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता 200 पेक्षा जास्त झाडे कापण्यासंबंधीचे प्रस्ताव महापालिका पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर तपासले जाणार आहेत. तर एक अतिशय महत्त्वाचं पर्यावरणपूरक असं बदल करण्यात आलाय की कोणताही प्रोजेक्ट असो, तो आता समजा 200 पेक्षा जास्त झाडे तिथं जर कापावी लागत असतील तर त्याची परवानगीसाठी आता महापालिकाचा अधिकार काढून टाकण्यात आलाय. आणि आता 200 पेक्षा जास्त झाडे कापावी लागत असतील तर त्याची परवानगी आता राज्य पातळीवर घ्यावी लागणार आहे. आणि या वृक्ष प्राधिकरणामध्ये कोण आहे वृक्षतज्ञ? वैभव राजे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 123, गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कोणत्या नदीचे नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे? तर हा अतिशय महत्त्वाचा आणि विवादित मुद्दा सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे. कारण पर्यावरण प्रेमी जे लोक आहे त्यांनी याच्यावर आक्षेप घेतलाय. तर त्याच्यावर थोडासा गदारोळ याच्यावर माजलेला आहे. तर ती नदी कोणती आहे ज्याचं नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यात येत आहे? तर ते आहे मुळामुठा. कोणता आहे? मुळामुठा. तर गुजरातमधील साबरमती नदीच्या धर्तीवर मुळामुठा नदीच्या सुमारे 44.4 किलोमीटर लांबीच्या काठांचे विकसन आणि संवर्धन करण्याचा दावा नदीकाठ संवर्धन आणि पुनरुज्जीवन योजनेअंतर्गत करण्यात आला आहे. नद्यांचे जलशास्त्रीय सर्वेक्षण, आरेखन नकाशे, भूमी अभिलेख विभागाकडून नदीची हद्द निश्चिती, नदीच्या दोन्ही बाजूच्या मिळकतींची मोजणी, सविस्तर प्रकल्प अहवाल ही कामे पूर्ण झाली आहे. आणि या प्रकल्पासाठी 768 हेक्टर क्षेत्र लागणार असून नदी वहनासाठी 526 हेक्टर, नदीच्या मजबूतीकरणासाठी 180 हेक्टर, तर विविध सुविधा पुरवण्यासाठी 62 हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आलेलं आहे. तर नदीची पूरवहन क्षमता वाढणार असल्याचा दावा केला जात असला तरी भविष्यात या योजनेमुळे पुराची शाश्वत व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याचा आक्षेप पर्यावरण प्रेमींनी नोंदवलेला आहे. नदीपात्रात उद्याने, जॉगिंग ट्रॅक, सीमा भिंती, उपहारगृहे, स्वच्छतागृहे, वाहनतळ, जिने, फिरण्यासाठी जागा, प्लाझा, पूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना स्थावर जमीन विकास योजना असल्याचा आरोप या पर्यावरण प्रेमींनी केला आहे. आणि या सगळ्या योजनेसाठी निधी कुठून येणार आहे? तर जागतिक बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक अशा काही पर्यायातून त्यासाठी निधी उभारण्याचं नियोजित आहे. आणि जानेवारी महिन्यात त्या संदर्भात निविदा पूर्व बैठक होणार असून फेब्रुवारी-मार्च महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मी याचं स्पष्टीकरण डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न केला कारण की हा प्रश्न आपल्या एक्झामला विचारला जाऊ शकते. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 124, टेलिकॉम क्षेत्रातील कोणत्या कंपनीचे सरकारीकरण होणार आहे? तर सरकारीकरण म्हटल्यापेक्षा त्याचे भागधारक आता सरकार बनली आहे. तर ती कंपनी कोणती आहे? ती व्होडाफोन आयडिया. कोणती आहे? व्होडाफोन आयडिया. आणि जे लोक शेअर मार्केटशी संबंधित लोक असतील त्यांना माहिती झालं असेल, कारण की या घोषणा झाल्याबरोबर जो व्होडाफोन आयडियाचा शेअर आहे हा 20% कोसळला. म्हणजे 20% खाली त्याचे रेट पडले आहे. अतिशय ब्रेकिंग न्यूज झाली होती. तर दूरसंचार क्षेत्रातील आर्थिक चणचण असलेली खासगी कंपनी व्होडाफोन आयडियाने सरकारला देय असलेल्या सुमारे 16,000 कोटी रुपयांच्या थकबाकीचे समभागात रूपांतर करून सरकारला कंपनीत 35.8% अशी बहुसंख्य हिस्सेदारी देण्याच्या पर्यायाला मंगळवारी मान्यता दिली आहे. म्हणजे काय झालं
की गव्हर्नमेंटचं या आयडिया व्होडाफोनवर एकूण 16,000 कोटी रुपयांचं देय बाकी होतं. तर त्या व्होडाफोन आयडियाने आता हे 16,000 रुपये कोटी पैकी म्हणजे हे 16,000 कोटी देण्याऐवजी त्यांनी काय केलं, त्यांच्या कंपनीतले 35.8% शेअर्स या आपल्या भारतीय म्हणजे केंद्र सरकारला, भारत सरकारला देऊन टाकले. म्हणजे आता त्यांना हे 16,000 कोटी द्यावे लागणार नाही, त्याऐवजी त्यांनी शेअर्सच्या मोबदल्यामध्ये ही रक्कम फेडून टाकली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेली ही योजना पूर्ण झाल्यास सुमारे 1.95 लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या कंपनीतील केंद्र सरकार सर्वात मोठा भागधारक बनेल. सरकारकडे 35.8% भागभांडवली हिस्सा असेल. त्यानंतर व्होडाफोन समूह आणि आदित्य बिर्ला समूह या दोन मुख्य भागीदारांकडे अनुक्रमे 28.5% आणि 17.5% हिस्सा बाकी राहणार आहे. आणि व्होडाफोन आयडिया बरोबरीनेच दूरसंचार सेवेतील टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र सरकारला देय असलेल्या सुमारे 850 कोटी रुपयांच्या थकबाकीचे समभागात रूपांतर करून सरकारला कंपनी 9.5% अशी हिस्सेदारी देण्याच्या पर्यायाला मंगळवारी मान्यता दिली आणि सरकारला हे समभाग 41.50 रुपये या मूल्याने जारी केले जातील. तर ही ज्याप्रमाणे व्होडाफोन आयडियाने केलं तसंच दुसरं कोणती कंपनी आहे सेम या हाच पॅटर्न राबवणारी ती आहे टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 125. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यासाठी कोणत्या अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे? तर तो नियम आहे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीची व सेवा शर्तींचे विनियमन अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आणि या निर्णयामुळे राज्यातील सर्व छोट्या मोठ्या दुकानदारावरील पाट्या मराठी भाषेतून ठेवाव्या लागणार आहेत आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी यासाठी पुढाकार घेतलाय. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होतो. त्यामुळे 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या असून त्यावर उपाययोजना करण्याची सातत्याने मागणी होत होती. याबाबत राज्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात समितीची बैठक घेतली व कायदा सुधारण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजे आता बंधनकारक ठेवण्यात आलाय की जे दुकानाच्या पाट्या आहे त्याच्यातलं सगळ्यात मोठ्या ठळक अक्षरात मराठीमध्ये नाव असलंच पाहिजे. बाकी भाषेमध्ये सुद्धा लिहू शकतात परंतु ठळक हा मराठी भाषेमध्ये असला पाहिजे आणि बाकी भाषेतले जे नाव आहे ते मराठी भाषेपेक्षा कमी किंवा छोट्या अक्षरात दिसले पाहिजे. हा नियम आता करण्यात आलाय. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 126. वृत्तवाहिन्यांच्या TRP घोषित करण्याचे अधिकार कोणत्या संस्थेकडे आहे? तर TRP घोटाळा तुम्हाला माहिती असेल ना, महाराष्ट्राशी संबंधित आहे कारण महाराष्ट्र पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई केली होती आणि जे अर्णव गोस्वामी होते यांना पकडण्यात आलं होतं. तर महाराष्ट्र रिलेटेड असा एक घोटाळा होता. आता पुन्हा जवळपास 15 महिने हा TRP घोषित करण्यातच आला नव्हता, परंतु आता केंद्र सरकारनं पुन्हा हा TRP जे वृत्तवाहिन्यांचा आहे ते घोषित करा म्हणून अशी सूचना त्या आयोगाला, त्या संस्थेला केली आहे. तर ती संस्था कोणती आहे की जे घोषित करते, ज्यांच्याकडे जबाबदारी आहे, तर ती आहे BARC. कोणती संस्था आहे? BARC. तर जवळपास 15 महिन्यापासून बंद असलेले TRP रेटिंग्स पुन्हा एकदा सुरू होणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने बार्कला त्या संदर्भातले आदेश दिले आहेत. तसेच गेल्या 3 महिन्यांचे रेटिंग्स तातडीने जाहीर करण्याचे देखील निर्देश केंद्र सरकारने BARC ला दिले आहेत. त्यामुळे लवकरच वृत्तवाहिन्यांसाठीचे TRP रेटिंग जाहीर केले जाणार आहेत आणि या संदर्भात ऑक्टोबर 2020 मध्ये उघड झालेल्या TRP घोटाळ्यामुळे या आकडेवारीवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे वृत्तवाहिन्यांसाठी पुन्हा एकदा TRP रेटिंग मिळण्याचा मार्ग आता हा मोकळा झाला आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये उघड झालेल्या TRP घोटाळ्यानंतर वृत्तवाहिन्यांसाठीचे TRP रेटिंग थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि BARC याचा फुल फॉर्म काय होतो? याचा फुल फॉर्म आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल ला केंद्र सरकारने तसेच आदेश दिले होते. मुंबई पोलिसांनी दावा केला होता की बार्क आणि हसना या ग्राहक संशोधन कंपनीकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर TRPचं मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं आणि यानुसार TRP मापन करण्यासाठी निवडण्यात आलेल्या विशिष्ट घरांमध्ये विशिष्ट वृत्तवाहिनी सुरू ठेवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. आणि या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी आणि इतर 2 मराठी वाहिन्यांचे नाव वादात सापडले होते. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 127. राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी राज्यात 1 मे 2022 पासून कोणत्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे? तर महाराष्ट्राच्या खेळाडूंचा ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी असावी हा दृष्टिकोन ठेवून आता 1 मे 2022 पासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. तर राज्याच्या क्रीडा चळवळीला बळकटी देण्यासाठी
तसेच आगामी ऑलिम्पिक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात येत्या महाराष्ट्र दिनापासून महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा या नावाने मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन करण्याचा ठराव उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणी मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या, कोणती खेळ सुरू होणार आहे आणि दुसरं की महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्याचे अध्यक्ष आहे आणि त्यांचे बैठकी उपाध्यक्ष कोण आहे, त्याच्यानंतर त्यांचे सदस्य कोण आहे, ही सगळी यादी या नोट्समध्ये देण्यात आली आहे. जे कोणी ही सिरीज चालू घडामोडीच्या PDF ज्यांनी जॉईन केली आहे त्यांना हे PDF मध्ये प्राप्त होईलच. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 128. विश्व बँकेने मंगळवारी वित्त वर्ष 2022 साठी भारताचा GDP ग्रोथ रेट किती असणार असल्याचा अंदाज वर्तवलं आहे. तर वर्ल्ड बँक यांनी एक अहवाल घोषित केलाय. त्यानुसार आता भारताचा 2022 साठीचं जे GDP ग्रोथ रेट आहे ते सांगितण्यात आलंय 8.3% राहील. किती? 8.3%. तर राज्य नाही, विश्व बँकेने विश्व बँकेने मंगळवारी वित्त वर्ष 2022 साठी भारताचा GDP ग्रोथ रेट अनुमान 8.3% कायम ठेवलाय. परंतु वर्ल्ड बँकेने वित्त 2022 साठी जो चीन आहे, चीनचं GDP ग्रोथ रेट हा अनुमान 8.5% वरून 8% केलाय. म्हणजे चीनला मागं केलं. म्हणजे त्यांनी पहिले सांगितलं होतं की 8.5% राहील, परंतु आता त्याला 8% करण्यात आलं. परंतु भारताचं कॉन्स्टंट तेवढंच राहील 8.3%. विश्व बँकेने वित्त वर्ष 2023 साठी आणि वित्त वर्ष 2024 साठी भारताच्या अनुमानित अंदाजाला वाढवून 8.7% हे कधीचं 2023 साठी आणि 6.8% 2024 साठी असं त्यांनी अंदाज वर्तवलाय. आणि वर्ल्ड बँकेने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस रिपोर्टमध्ये हा अनुमान वर्तवण्यात आला आहे. तर वर्ल्ड बँकेद्वारे कोणता रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला ज्याच्यामध्ये ही सगळी आकडेवारी होती, त्याचंही नाव लक्षात ठेवा, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस रिपोर्ट. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 129. विश्व बँक म्हणजे वर्ल्ड बँक 2022 साठी जागतिक आर्थिक विकास दर किती असणार असल्याचं अंदाज वर्तवलं आहे. तर जागतिक दर काय असणार आहे, तर जागतिक दर हा 4.1% असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. जगातील 189 देशांची संघटना असलेल्या जागतिक बँकेने मंगळवारी सांगितले की जागतिक आर्थिक विकास दर जून 2021 मध्ये 4.3% होता, परंतु 2022 मध्ये हा 4.1% असणार आहे. म्हणजे हा अंदाज 2021 मधील जागतिक वाढीच्या 5.5% अंदाजापेक्षा खूपच कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अनअकॅडमीवर बऱ्याचशा बॅचेस सुद्धा अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये विजेपद कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा मेन्स एक्झाम बॅच नंबर 5 स्टार्ट होत आहे जानेवारी 10 पासून. मेंटर स्क्रीनवर दिसत आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि 12 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे फास्ट ट्रॅक बॅच फॉर कंबाईन PSI ST ASO प्रिलिम्स एक्झाम 2021 बॅच नंबर 7, याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. आणि 19 जानेवारी पासून स्टार्ट होत आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झाम बॅच नंबर 4, मेंटर स्क्रीनवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. MPSC ने सगळ्याच 2021 आणि 22च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलंय आणि या सगळ्या एक्झामची प्रिपरेशन तुम्ही अनअकॅडमीवर या बॅच जॉईन करून त्याची तयारी करू शकता. तर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSCची आपली एक पद खात्रीशीर नक्की करा. प्रश्न क्रमांक 130. 13वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत भारतश्री कोण ठरलाय. म्हणजे बॉडी बिल्डिंगची स्पर्धा, याच्यामध्ये भारतश्री कोण ठरलाय. तर हा जो पुरस्कार आहे हा भारतश्रीचा यावेळेस 13व्या राष्ट्रीय अजिंक्यपदचं भारतश्री बनलाय सागर कारतुडे. कोरोनाच्या महासंकटामुळे वारंवार लांबणीवर पडणारी 13वी राष्ट्रीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव अर्थातच भारतश्री स्पर्धा मोठ्या दणक्यात तेलंगणाच्या खम्मम शहरात पार पडली. तर कुठं पार पडली हा सुद्धा महत्वाचा राहतो, लक्षात ठेवा, तेलंगणातल्या खम्मम शहरात. आणि या स्पर्धेत आयकर खात्याचा सागर कारतुडे हा आयकर खात्याचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आहे. यानं संस्मरणीय कामगिरी करत भारतश्रीचा बहुमान संपादला आहे. म्हणजे हा भारतश्री ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू मोठ्या संख्येने होते, पण अनेक नामांकित नावे गायब असल्यामुळे राज्याचा संघ उपस्थिती दाखवण्यासाठी गेला असल्याचं चित्र समोर आलं. 70 किलो वजनी गटात तौसिफ मोमीन हा खेळाडू सोने जिंकू शकला. कोणातर्फे? महाराष्ट्रातर्फे. गतवर्षी महाराष्ट्राशी ठरलेला महेंद्र चव्हाण 90 किलो वरील गटात दुसरा आला. आणि या व्यतिरिक्त फिटनेस फिजिक गटात अचल कडवेने बाजी मारली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 131. कोम्हाडचा जीवन गौरव पुरस्कार जिंकणारे आशियातील पहिले डॉक्टर कोण ठरले आहे. अतिशय गौरवास्पद बातमी आहे भारतासाठी. तर हे पहिले आशियातील पहिले जे डॉक्टर आहेत ते भारतीय आहेत आणि त्यांचं नाव आहे डॉक्टर उदय बोधनकर. कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ अँड डिसॅबिलिटी कोम्हाड याचा फुल फॉर्म काय आहे.
कॉमनवेल्थ असोसिएशन ऑफ हेल्थ अँड डिसेबिलिटी, याला शॉर्टकटमध्ये कोमार्ड म्हटलं जाते. यांच्या वतीने वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उदय बोधनकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय. ते हा पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले डॉक्टर ठरले आहेत. ब्रिटिश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन सोबत मिळून ऑनलाईन आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर बोधनकर यांनी दिव्यांग व्यक्तीच्या सेवेकरिता पुरस्कार देण्यात आलाय. म्हणजे हा पुरस्कार कोणत्या सेवेसाठी देण्यात आला? दिव्यांग व्यक्तीच्या सेवेसाठी. ते कोमार्डशी 20 वर्षांपासून जुळलेले असून 2008 पासून ते संघटनेचे कार्यकारी संचालक सुद्धा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 132. जगातील शक्तिशाली पासपोर्ट क्रमवारीत 2022 साली भारतीय पासपोर्टचे स्थान कोणत्या क्रमांकावर पोहोचले आहे? तर जगातील शक्तिशाली पासपोर्ट काय संकल्पना आहे, का कोणत्या पासपोर्टला शक्तिशाली का म्हटलं जाते, ते सगळं तुम्हाला मी डिटेल स्पष्टीकरणात सांगतो. तर भारताचा या क्रमवारीत जो क्रमांक आलाय तो सुधारलाय. तो 7 क्रमांकाने यावर्षी पुढे गेलाय. तर तो आहे भारताचा क्रमांक यावर्षी 83वा. किती आहे? 83वा. आणि 2021 साली हाच क्रमांक होता 90वा. तो आता 83व्या स्थानावर आलाय. म्हणजे 7 आकड्यांनी वर आलाय. पासपोर्ट धारक विजा आवश्यक नसताना किती देशांना भेट देऊ शकतात यावरून पासपोर्टची ताकद मोजली जाते. म्हणजे फक्त पासपोर्ट, त्यांना कोणत्याही देशात जाण्याची व्हिसाची गरज नाही असे किती देश त्या नागरिकांना प्राप्त आहेत, तर त्याच्यावरून त्या पासपोर्टची ताकद मोजली जाते. म्हणजे जितक्या जास्त देशांमध्ये तुम्हाला विदाऊट व्हिसा एंट्री भेटेल तितकं तुमचं पासपोर्ट पॉवरफुल मानलं जाते. तर जे भारतीय पासपोर्ट आहे त्याच्या आधारे तुम्ही 60 देशांमध्ये विदाऊट व्हिसा जाऊ शकता. किती देशांमध्ये? 60 देशांमध्ये. ही पण फिगर लक्षात ठेवा. भारताचं क्रमवारीतील स्थान 83व, 21 मध्ये 90व होतं. आणि पासपोर्टची ताकद कशी मोजली जाते की तुम्ही फक्त त्या पासपोर्टच्या आधारे किती देशांमध्ये विदाऊट व्हिसा जाऊ शकता. तर भारत एकूण किती देशांमध्ये जाऊ शकतो? भारतातला नागरिक हा 60 देशांमध्ये विदाऊट व्हिसा जाऊ शकतो. 2021 मध्ये किती देशात जाऊ शकलं असतं? तर हे 58 देशांमध्ये जाऊ शकलं असतं. पण आता 2 देशांची वाढ झाली. म्हणजे आपण आता 60 देशांमध्ये विदाऊट व्हिसा फक्त पासपोर्ट घेऊन एंट्री करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 133. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या डेटाच्या आधारे ठरवलं जाते? म्हणजे ठरवते कोण की 60 देशांमध्ये यांची एंट्री आहे? तर कोणीतरी डेटा कलेक्ट करत असेल ना. ते डेटा कलेक्ट करण्याचं काम आहे IATAचं. आता इथं थोडंसं एक लक्षात ठेवा की काही वृत्तपत्रांमध्ये याला IATA म्हटलं आणि काही वृत्तपत्रांमध्ये याला ITA सुद्धा म्हटलं आहे. तर दोन्ही हा एकच आहे बरं का. तर काही याच्यामध्ये IATA शब्द वापरला, काही मध्ये ITA वापरलेला आहे. आणि या क्रमवारीत प्रथम क्रम आहे आणि शेवटी नंबर कोणाचा आलाय ते सुद्धा आपण इथं पाहून घेऊ. तर ही क्रमवारी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन IATA, ओके, काही वर्तमानपत्रामध्ये याला फक्त ITA म्हटलंय, त्या डेटाच्या आधारे हेनली पासपोर्ट इंडेक्स नुसार लावण्यात आली आहे. तर डेटा, आता प्रश्न काय होता डेटाचा, तर डेटा कोण कलेक्ट केला? तर इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन IATA. आणि इंडेक्स म्हटलं तर इंडेक्स कोणता आहे? हेनली पासपोर्ट इंडेक्स, हेही लक्षात ठेवा. आणि कोणतीही व्यक्ती पूर्वी व्हिसाच्या गरजेशिवाय इतर देशात पर्यटन किंवा इतर कारणासाठी भेट देऊ शकणाऱ्या देशांची सरासरी ही 107 आहे. म्हणजे भारताचं जे सरासरी आहे 60चं ते जगाच्या सरासरीच्या तुलनेत कमी आहे, फारच कमी आहे. 107 जगाची सरासरी आहे असे निर्देशांक सांगतो. आणि पॅरामीटर प्रमाणे USA, सिंगापूर आणि जपानसह अनेक देशांचे पासपोर्ट धारक 180 देशांमध्ये प्रवेश करू शकतात. म्हणजे USA, सिंगापूर आणि जपानचे जे नागरिक आहे त्यांना विदाऊट व्हिसा 180 देशांमध्ये एंट्री आहे. निर्देशकांत जपान आणि सिंगापूरनं अव्वल स्थान पटकावलंय. तर कोण आहे प्रथम क्रमांकावर? जपान आणि सिंगापूर. दोन्ही देशांच्या पासपोर्टवर व्हिसा शिवाय तब्बल 192 ठिकाणांना भेट देता येते. यात सध्याचे कोविड नियम आणि निर्बंध विचारात घेतलेले नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची, कोविडच्या नियमासंबंधीची याच्यात विचार करण्यात आलेला नाहीये. आणि विषमतेमुळे अफगाणिस्तानचा पासपोर्ट सगळ्यात कमकुवत मानला जातो. ओके, तर सगळ्यात लास्ट स्थानावर कोण आहे? लास्ट स्थानावर आहे अफगाणिस्तान. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 134. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावेळी निर्माण झालेल्या सुरक्षा त्रुटीच्या संबंधात सुप्रीम कोर्ट नियुक्त चौकशी समितीचे प्रमुख कोण आहे? सुप्रीम कोर्टाने एक समिती नेमली आहे, कालच आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता त्याच्या जे प्रमुख आहे त्यांची सुद्धा नियुक्ती झाली आहे. तर ते कोण आहे? तर ते आहेत न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा. न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा. पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यावेळी तेथे निर्माण झालेल्या सुरक्षा त्रुटीच्या संबंधात सुप्रीम कोर्टानं चौकशीसाठी 5 सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली असून त्याचे प्रमुख आहे माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्याकडे देण्यात आलाय.
NIA चे महानिरीक्षक, पंजाबचे पोलीस महासंचालक, पंजाब हरियाणा हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल आणि पंजाबचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हे या समितीचे सदस्य असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 135. इस्रोच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर इस्रोच्या अध्यक्षपदी आता के सिवानच्या जागी नवीन अध्यक्ष केंद्र सरकारने नियुक्त केलाय. त्या शुक्रवारी के सिवान यांचा कार्यकाळ संपत आहे. तर त्यांची जागा कोण घेणार आहे? तर त्यांची जागा घेणार आहे एस सोमनाथ. कोण घेणार आहे? एस सोमनाथ. केंद्र सरकारने बुधवारी ज्येष्ठ रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच की इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्या अध्यक्षपदी एस सोमनाथ यांची नियुक्ती केली आहे. भारताचे सर्वात शक्तिशाली अंतराळ रॉकेट GSLV Mk3 लॉन्चरच्या विकास कार्याचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये सोमनाथ यांची गणना केली जाते. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पोलर सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेइकल म्हणजेच PSLV च्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या याच कार्याचा गौरव करत ही जबाबदारी त्यांना सोपवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोमनाथ यांची अंतराळ विभागाचे सचिव आणि अवकाश आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. याआधी ते 22 जानेवारी 2018 पासून आतापर्यंत विक्रम साराभाई स्पेस सेंटर VSSC चे संचालक पदावर होते. ते आता इस्रोमध्ये के सिवन यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ या आठवड्यात शुक्रवारी संपणार आहे. या ठिकाणी मित्रांनो आजचे आपले चालू घडामोडीचे प्रश्न संपतात. आय होप सगळे प्रश्न तुम्हाला एक्झामसाठी महत्त्वाचे ठरतील आणि स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल. या सगळ्या PDF तुम्हाला प्राप्त करायचे असतील तर महिन्याभराच्या PDF तुम्हाला प्राप्त होतील नाममात्र 30 रुपये प्रति महिना या फीसवर. ज्याला कोणाला पाहिजे असेल खाली मोबाईल नंबरवर स्क्रोल त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून प्राप्त करू शकता. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद. अनअकॅडमीवर या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला ज्या फीस आहे खाली दिसत आहे 1 महिने, 3 महिने तसंच 24 महिन्यापर्यंत फीस दिसत आहे. आणि जर तुम्ही कोड यूज केला SOHEL1010 तर तुम्हाला या ठिकाणी 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. डिस्काउंट रेट्स तुम्हाला. तर अनअकॅडमीवर आजच या बॅच जॉईन करा आणि MPSCच्या तयारीला लागा.